सभेचं वैशिष्ट्य म्हणजे एकतर ही फेब्रुवारी महिन्यातली पहिली सर्वसाधारण सभा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रदीर्घ कालानंतर म्हणजे जवळजवळ 6 वर्षानंतर आज सभा भरते आणि प्रत्येक सदस्याला त्याच्याविषयी खूप कौतुक वाटत होतं आणि हेच याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे की एवढा 5 वर्षाचा काळ गेला सभागृह बसण्यासाठी आणि ह्या सभेमध्ये जे विषय आले ते सर्वसामान्य जनतेचे गरजू लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते आणि त्यामुळे ही सभा त्या पद्धतीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रशासकीय कार्यकाळात कोरोनामध्ये प्रत्येक नवी मुंबईकर जनतेने भोगलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे आरोग्याविषयी शिक्षणाविषयी त्यांची हेळसांड झालेली आहे आणि तेव्हा प्रशासकीय कार्यकाळ होता. या कार्यकाळात नक्की कुठल्या पद्धतीने कारभार आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा चालू होता हे जाणण्याचा पुरेपूर अधिकार नवी मुंबईकर जनतेला आहे आणि त्याच दृष्टीने आम्ही विविध तदर्थ समित्या स्थापित केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये नगर रचना विभागासाठी आहे, आरोग्य विभागासाठी आहे, अभियांत्रिकी विभागासाठी आहे आणि या व्यतिरिक्त म्हणजे नगर रचना आरोग्य विभाग किंवा अभियांत्रिकी विभागाव्यतिरिक्त जे विषय असणार आहेत त्या संदर्भात एक तदर्थ समिती स्थापन केली आहे आणि या समितींचा कार्यकाळ तोपर्यंतच असणार आहे जोपर्यंत पूर्ण या 5-6 वर्षामधला जो कार्यभार आणि त्यांचं इत्थंभूत माहिती आम्हालाच महासभे पुऱ्या भेटत नाही आणि एकदा तो एक विषय त्या अनुषंगाने आलेली माहिती आमच्यापर्यंत पोचली आणि त्या आमच्या माध्यमातून नवी मुंबईपर्यंत तर जनतेपर्यंत पोचली की ह्या सभा बरखास्त होईल. ह्या समित्यांच्या माध्यमातून अहवाल जो सादर होणार आहे त्याच्यामध्ये जर कोणी दोषी आढळला तर सार्वभौम असे महापालिका म्हणजे सभागृह यासाठी दोषींना कारवाई करण्यास जबाबदार असणार नाही. समितीच्या माध्यमातून कायदेशीररित्या कारवाई केली जाईल. कायदेशीरपणे आयुक्त असो किंवा इतर अधिकाऱ्यांकडून ती माहिती घेतली जाईल आणि कधीही समितीच्या माध्यमातून कुठलीही चौकशी झाली तर त्याचा प्रॉपर असा आपल्याला रिझल्ट येतो आणि तो ह्या समित्या आपण नवी मुंबईकर जनतेला त्याची माहिती देण्यासाठी RTIच्या माध्यमातून एखादा विषय टाकला तरी तो पूर्णपणे नवी मुंबईच्या सगळ्याच जनतेपर्यंत पोहोचेल असं नाही आणि ही महासभा म्हणजे आपल्या नवी मुंबई जनतेचा एक आरसा असणार आहे की ज्याच्यातून त्यांना पूर्णपणे माहिती त्या विषयी मिळते.